नमस्कार. मी प्रताप अनंत गोगावले. मंगळवार पेठेत श्री स्वामी समर्थांचं केंद्र गेली 30 वर्षे या ठिकाणी आहे. या ठिकाणी एवढ्या कालावधीची सेवा चालू असताना एके दिवशी अचानक एक चमत्कार घडला. 1 जुलै 2001 आषाढ शुद्ध एकादशी या दिवशी संध्याकाळी माझी पत्नी स्वामी महाराजांना या ठिकाणी नैवेद्य दाखवायला आली होती आणि नैवेद्य दाखवत असताना ती एकदम ओरडली. आम्हाला सगळ्यांनी तिने हाक मारली. पटकन हाक मारल्यामुळे धावत स्वामींजवळ आलो आणि पाहतो तर काय चमत्कार. स्वामींच्या या फोटोमधून तो जो हात आहे त्या हातातून भस्माच्या 3 धारा खाली घरंगळत होत्या आणि फोटोची जी चौकटीची जी फ्रेम आहे, लाकडी चौकट जी आहे खालच्या बाजूला, त्यावर हे सगळं भस्म, ही सगळी विभूती साठत होती. या सुरुवातीला 3 धारा स्वतंत्र होत्या. क्षणभर असं वाटलं की जणू काही गंगा यमुना सरस्वती या असाव्यात. क्षणभर असं पुन्हा वाटलं की जणू काही ब्रह्मा विष्णू महेशच असावेत. आणि खालची जी फ्रेमची चौकट आहे त्या चौकटीवरून सुद्धा नंतर भस्म ओसंडून खाली पुन्हा या गादीवर साठू लागलं. हा काही एक विलक्षण चमत्कार असावा असं वाटलं. वास्तविक पाहता ही घटना घडल्या आम्ही सर्वजण भांबावून गेलो. तर दुसऱ्या दिवशी द्वादशीला एवढी 2 जुलै 2001ला मग बऱ्याच लोकांनी ही बातमी कळलेली होती. अनेक स्वामीभक्त आले होते. त्याच्यानंतर भक्त एवढे वाढत गेले की त्या काळात सुमारे 1.5 ते 2.25 लाख लोक दर्शनाला येऊन गेली. प्रत्यक्षात विभूती ही 18 दिवस आली, परंतु लोक येण्याचा काळ हा साधारण 1.5-2 महिन्याचा राहिला. तर असे चमत्कार स्वामी महाराज नेहमी घडवत असतात. महाराजांचा हा फोटो आहे, त्याच्यावर काच लावलेली आहे. काचेच्या बाहेरून अशी विभूती येणे म्हणजे एक आणखीन विलक्षण चमत्कारच हा एक प्रकारचा. महाराजांची शक्ती किती अलौकिक आहे हे यावरून कळतं. आणि महाराजांची ही आगाध लीला आहे. महाराजांनी मला असं वाटतं असं दाखवून दिलं असेल. महाराज समाधी घेण्यापूर्वी म्हणाले होते, हम गायानी जिंदा है. तर महाराज आजही आपलं कार्य करत आहेत.